नर्मदे हर. रावरखेडीच्या आश्रमातून आता आम्ही निघालोय आवरून. झालंय, घेतलंय सगळं ऑलमोस्ट. आणि हे बाबाजी आहेत आणि मैया आहे, त्यांनी खूप सेवा केली आमची. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर, नर्मदे हर. सगळे निघालो आता. सामान घेतलं ना रे सगळं. चला, नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. 7 वाजले बरोबर. 7 वाजता आम्ही निघालोय. परिक्रमेचा नियम आहे, उजाडल्याशिवाय निघायचं नाहीये आणि त्या हिशोबाने आता आम्ही निघालोय. नर्मदे हर मैया. गिर गया. कालपासून अशीच वाट लागतीये. म्हणजे वाट लागते म्हणजे इन द सेन्स तो नाही की अशीच वाट आम्हाला लागली आहे की जिथं चिखल आहे. सो आता खूप सांभाळून चालायला लागतंय, घसरतंय पण. त्यात काय झालंय, पायाला आहे ना मला चावली आहे सँडल, त्याच्यामुळे आहे ना सॉक्सच घालायला लागतात आहेत. मग ते जरा भिजायचं आहे टेन्शन, पण माई आहे काळजी घ्यायला. नर्मदे हर, नर्मदे हर. अखंड हिंदुस्थानचे महान असे योद्धा पेशवा बाजीराव यांची समाधी आहे इकडे. आम्ही कालच रावेरखेडीमध्ये आलोय, पण काल नाही येता आलं, तर आज दर्शनाला आलोय. हे नाशिकचे महाराज जी आहेत पुढे चाललेत ते. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि हे महान योद्धे बघा ना, किती पवित्र अशा जागी विसावलेत. नर्मदा मैयाचा किनारा आणि त्यांची समाधी. इथं हनुमंतर आहे. नर्मदे हर. किती सुंदर असा परिसर आहे बघा. नर्मदे हर. तर मंडळी, आम्ही दर्शन घेतच होतो तेव्हा आम्हाला इथे अनिल बाजीराव म्हणून भेटलेत, जे की 10 वर्षापासून इथं जे आपली बाजीरावांची जी समाधी आहे त्याची देखरेख पण म्हणा किंवा त्यांचं जे कार्य आहे ते इथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आहेत. चला, आपण सगळं सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात, कधीपासून हा प्रवास सुरू झाला त्यांचा आणि कशी त्यांना प्रेरणा मिळाली. नर्मदे हर. नर्मदे हर. तो पहले ये बताओ कि आपको ये प्रेरणा कहाँ से मिली और विचार कहाँ से आया कि बाजीराव जी का जो इतिहास है यहाँ आप. पहले तो मैं अपना परिचय बता दूं. मेरा नाम अनिल बिरला है और अनिल बाजीराव के नाम से मुझे लोग जानते हैं. और 2013 से मैं बाजीराव पेशवा समाधि जीर्णोद्धार को लेकर, इस इतिहास को लेकर, इस इतिहास के प्रचार प्रसार को लेकर काम कर रहा हूँ. और भारतवर्ष में बाजीराव समाधि से बाजीराव के जो ऐतिहासिक स्थल है वहाँ तक मेरी यात्राएं भी हुई है. मैंने 2023 में बाजीराव समाधि से बाजीराव राजधानी पुणे की यात्रा करी थी. अभी 2025 में बाजीराव समाधि से पानीपत शौर्य स्मारक की भी मैं यात्रा कर चुका हूँ. और 10 वर्षों से जो लोग समाधि पे आते हैं उन्हें एज अ फ्री गाइड करता हूँ. जो परिक्रमावासी आते हैं उनको लेकर हम अन्य क्षेत्रों का संचालन भी करते हैं. और बाजीराव पेशवा के इतिहास की प्रेरणा मुझे 2012-13 में मिली थी, जब बाजीराव पेशवा समाधि और संरक्षण को लेकर अखबार में न्यूज़ छपी थी जो महेश्वर डैम के कारण डूब में जा रही थी. और उसके बाद यहाँ पर जो लोग आते थे, जो मराठा इतिहासकार, जो लोग पर्यटक आते थे, वो कहीं ना कहीं बाजीराव पेशवा इतिहास की चर्चा करते थे. तो उनसे मुझे स्वप्रेरणा मिली और मुझे लगा कि जो हिंदवी स्वराज के महानायक रहे छत्रपति शिवाजी महाराज की, जो हिंदवी स्वराज के सपने को जिन्होंने पूर्ण किया, जिस पौधे को वटवृक्ष बनाने का काम किया है और भारत की अस्मिता और अखंडता को बचाने का जिन्होंने काम किया है, ऐसे युवा तरुणाई के लिए हम युवाओं को काम करना चाहिए. बाजीराव पेशवा समाधि का जो इतिहास ये 300 वर्ष पुराना है और 300 साल से बाजीराव समाधि गुमनाम जिंदगी जी रही थी. और 2010 के बाद समाधि को पहचान मिली और जो बाजीराव मस्तानी मूवी है उसके माध्यम से भी प्रचार प्रसार हुआ. तो ऐसा बाजीराव का जो इतिहास, गौरवशाली इतिहास है, बहुत सारे लोगों के मन में प्रश्न आता है कि बाजीराव आखिर में रावरखेड़ी क्यों आए थे. तो बता दूं कि उस समय का ये नेशनल हाईवे, राष्ट्रीय राजमार्ग हुआ करता था. यानी जो भी लोग, राजा महाराजा हो या व्यापारी हो, अपनी माल गुजारी के लिए रावेरखेड़ी से ही नर्मदा पार करते थे. उस समय नर्मदा पे कोई सेतु नहीं हुआ करता था और रावेरखेड़ी में नर्मदा नदी सबसे उतली है. तो ऐसा नहीं कि बाजीराव लास्ट टाइम ही आए थे, इसके पहले भी युद्ध अभियान के दौरान दिल्ली जाते थे तो रावेरखेड़ी उनका पड़ाव होता था. और आखिरी बार जब नादिर शाह ने दिल्ली पर आक्रमण किया तो बाजीराव से युद्ध के लिए जा रहे थे और युद्ध अभियान के दौरान अप्रैल के माह में यहाँ रुके थे. तो पेशवा बाजीराव को चूंकि नर्मदा स्नान करने का बहुत शौक था, तैरते हुए
हीट स्ट्रोक हुआ, लू लग गई। 28 अप्रैल 1740 को उनकी डेथ इसी स्थान पर हुई। और यहाँ पर ग्वालियर के राणोजी शिंदे जो थे, उनके पेशवा बाजीराव के खास सूबेदार, उन्होंने फिर इस छतरी का निर्माण करवाया, जो कि 1922 से एसआई, जो कि अंग्रेजों की संस्था है, उसके अधीनस्थ है। एसआई के अधीनस्थ 300 साल से है और अभी भी एसआई के संरक्षण में है। और वैसे तो बाजीराव पेशवा का बड़ा गौरवशाली इतिहास है, मराठी इतिहास है, पर हिंदी भाषी लोगों को बाजीराव पेशवे के इतिहास को समझाने के लिए मैंने उनका पवाड़ा लिखा है, जिसे बाजीराव पेशवे की वीर गाथा कहते हैं। 40 वर्ष के इतिहास को सबसे कम शब्दों में लिखने का प्रयास मैंने किया है। आइए मैं आपको सुनाता हूँ, ताकि इस वीडियो के माध्यम से जन जन तक बाजीराव पेशवे का पवाड़ा जाए कि बाजीराव के जीवन में क्या हुआ था। श्री बालाजी विश्वनाथ पिता थे, श्री बालाजी विश्वनाथ पिता थे, वो राधा माँ का जाया था। हिंद विश्वराज भारत में लाने वह धरा पर आया था। हिंदुस्तान आजाद कराते रावेर खेड़ी भी आया था। कटक से लेकर अटक प्रांत तक, कटक से लेकर अटक प्रांत तक जिसने भगवा लहराया था। मोहम्मद बंगस और निजाम को जिसने युद्ध हराया था। मोहम्मद बंगस और निजाम को जिसने युद्ध हराया था। छत्रसाल की रक्षा करके, बुंदेल प्रांत की रक्षा करके मालवा निमाड़ को भी पाया था। काशीबाई मस्तानी से जिन्होंने ब्याह रचाया था। काशीबाई मस्तानी से जिन्होंने ब्याह रचाया था। नाना साहेब शमशेर बहादुर को पुत्र रत्न में पाया था। दिल्ली के तख्त भी कांप उठे जब उसने धाक जमाया था। मुगलों के सिंहासन डोल उठे जब उसने धाक जमाया था। गायकवाड़ होलकर सिंधिया पवार से, गायकवाड़ होलकर सिंधिया पवार से मराठा संघ बनाया था। 41 वो युद्ध जीत कर अपराजय कहलाया था। 41 वो युद्ध जीत कर अपराजय कहलाया था। लू लगने से वीर गति हो गई हो, नर्मदा तट पर वीर गति हो गई। रावेर खेड़ी में वीर गति हो गई, वीर अमर बलिदानी की। यही कहानी लिखी अनिल ने बाजीराव सेनानी की। यही कहानी लिखी अनिल ने बाजीराव सेनानी की। और कहते हैं कि पतझड़ साख बाहर बन जाएगी, ये धूल उड़कर आकाश में थम जाएगी। जिंदगी हम भी राष्ट्र हित में जूझ कर देखें, शायद हमारी कथा भी एक दिन इतिहास बन जाएगी। हर हर महादेव, हर हर महादेव, नर्मदे हर। बाजीराव जी बहुत बहुत धन्यवाद। नर्मदे हर। नर्मदे हर। आलोय आम्ही तटाला परत आता मैयाच्या, आणि मैयाच्या तटावर फार 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 आनंद मिळतो आम्हाला। हा हो ना, अप्रतिम, विलोभनीय। पुढे परिक्रमा असे बरेच पुढे गेलेत। खरं तर ही आनंद यात्रा आहे आमची, त्याच्यामुळे आम्ही पहिली गोष्ट आहे ना, दिवस मोजणारच नाहीये, कारण जेवढं मैया अनुभव देणार आहे तो फार महत्वाचा आहे। आणि त्याचसाठी आम्ही परिक्रमेला आलोय, किंवा आम्ही आलो इन द सेन्स मैयाने आम्हाला बोलवलंय। आपण कोण आहे, मैया करून घेते सगळं। हा, मैया जर बोलली आम्हाला की भरभर चाला तर बरोबर चालू। मैया जर म्हटली की पूर्ण आनंद घ्या परिक्रमेचा, तर आम्ही आनंद घेऊ, कारण चालवणार मैयाच आहे। आम्ही आनंद घ्यायचा, आम्ही काम करणार आहे। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला म्हणायची होती, म्हणजे बोलायची होती, की ऍक्च्युली मैयाचे चमत्कार आहेत ना, हे तुम्हाला त्यावेळेला नाही समजत। तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी वगैरे असं तुम्ही निवांत बसला ना, की मग समजतं की अरे काल हा मैयाचा तर चमत्कारच होता। काल बघा ना, कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आम्ही सकाळी आश्रमातून निघालो, थोडासा बालभोग वगैरे केला होता, आणि 2 आश्रम लागले मध्ये। कपडे वाळत घातल्यानंतर नाही का धुतले, त्यानंतर मध्ये 2 आश्रम लागले। आमच्या पुढे जे परिक्रमावासी गेले होते ते तिकडे जेवायला गेले भोजन प्रसादीला, पण आम्ही जेव्हा तिथून गेलो तेव्हा ते आश्रम आतमध्ये होते मैयाच्या किनाऱ्यावर, आणि आम्ही थोडं लांब होतो त्याच्यापासून, तर आम्हाला तिथं थांबलेलं कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही आश्रमात गेलो नाही। म्हटलं थोड्या वेळाने आपण थांबू कुठेतरी आश्रमात, पुढे आश्रम एक 4-5 किलोमीटर लागणार होते, पण दोन्ही आश्रमात कोणीच नव्हतं, म्हणजे आम्हाला तिथं गेटवर कोणी नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही पुढे चालत राहिलो। पण मैयाला माहिती होतं की पुढे यांना जेवायला मिळणार नाही,
त्याच्यामुळे त्यांनी ते शेतकरी पाठवला आणि त्यांनी लिटरली आम्हाला आहे ना हाताला धरून त्याच्या शेतात घेऊन तिथं बसवलं झाडाखाली, पाणी वगैरे मैयानी पाजलं, छोटी मुलगी होती मैया, आणि त्याच्यानंतर दालबाटी खायला घातली. आणि तिथून आम्ही गेलो आणि ज्या आश्रमात गेलो तिथं भोजन प्रसादी नव्हती, तिथं मैत झाली होती कोणाशी तरी गावात, तर त्यांनी तिथं जेवण बनवणार नव्हते ते. सो बघा, मैयाला माहिती होतं की ह्यांना जेवणाची अडचण होणार आहे, तर कोणाला तरी पाठवलं आणि आम्हाला जेवायला घातलं. म्हणजे लिटरली भरवायचेच राहिले होते ते आम्हाला. ही आहे मैयाची कृपा, चमत्कार. आणि तरी आम्ही त्या पुढच्या आश्रमात गेलो ना तेव्हा आम्हाला कळालं भोजन प्रसादी नाहीये. आणि खरं तर महत्वाचं तुम्हाला सांगतो की ही परिक्रमा म्हणजे फक्त बालभोग आणि भोजन प्रसादीसाठी नाहीये. आणि हे आम्ही घरीच हा विचार करून आलो होतो की मैयानी दिलं तर जेवायचं, मैयानी नाही दिलं तर नाही जेवायचं. कारण ही परिक्रमा म्हणजे तुम्ही जो मैयाचा सोबत जो अनुभवणार आहे त्यासाठी ही परिक्रमा आहे. पण आम्हाला जे मध्ये मध्ये येतंय म्हणजे भोजन प्रसादी, बालभोग किंवा कोणी थांबवलं तर आम्ही फक्त शूट करतोय. पण ही परिक्रमा म्हणजे फक्त मैया आणि आपण आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. नर्मदे हर. मागाशी मी ना सांगता राहिलो तुम्हाला. आणि काल आहे ना आम्ही रावरखेडीच्या त्या आश्रमात पोचलो ना, तर तिथं गेल्यावर आम्हाला कळालं की भोजन प्रसादी नाही आहे संध्याकाळची. तर आम्ही भरपूर व्यवस्थित जेवण झालं होतं आमचं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं काय हरकत नाही आहे, तशी आम्हाला भूक नाही आहे, आणि जर माझ्या मनात असेल इथंच थांबायचं आहे तर मग आम्ही इथंच थांबूयात. आणि अमृताला मी म्हटलो की अरे तुला भूक आहे का, तर ती म्हटली नाही आहे, मला पण भूक नाही आहे. म्हटलं ठीक आहे. नर्मदे हर केला आणि आम्ही तिथं आसन लावलं. तरी माझ्या मनात घोळत होता विचार. मी अमृताला म्हटलं की अरे नाही, असं नाही होणार, मग उपाशी नाही झोपून देणार. आणि नेमकं 2 तासांनी एक व्यक्ती आली आणि त्या सरपंचाला म्हणले की कोणाला जेवण वगैरे हवं असेल तर सांगा मला. आम्ही एक 10-15 जण होतो आणि म्हटले ठीक आहे, मी जेवण घेऊन येतो. म्हणजे हे ऐकल्यानंतर आहे ना आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो आणि चमत्कारच आहे हा. आणि खरंच मैयाची खूप कृपा आहे, असीम कृपा आहे परिक्रमावास्यांवर. आणि मैया खरंच आपल्यासोबत चालते. नर्मदे हर. असं म्हणतात की मैयाच्या तटावर जे काही दगड आहेत ते सगळे भगवान शंकराचे रूप आहेत. हे बघा, नर्मदे हर. काय सुंदर अशी पगदंडी आहे. आनंदी आनंद. नर्मदे हर. नर्मदे हर. इथं मैया वाहती आहे आणि ही लागली आपल्याला खुरकिया नदी. आणि ही पार करून जायचं आपल्याला पलीकडे. आता समोर खुरकिया नदीवर आहे ना बांबूचा किंवा मला वाटतं हे प्लॅस्टिकचे टँक आहेत, त्याचं ब्रिज बांधलेलं आहे. चला करूयात क्रॉस आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. काय नाहीये, चल. नर्मदे हर.
चांगला चालतोय हा. साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंता. उठोनी वेगेसी चल जाऊ राहुळासी, जळती पात कांचारासी काकड आरती देखिलिया. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. पुढे वाजंत्री वाजती ढोल दमाने गरजती, होते काकड आरती माझ्या पंढरी रायाची. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. सिंहनाद शंख भेदी गजर होतो माद्वारी, केशवराज विटेवरी नामाचरण वंदित. उठा उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोळा सेज सुख आता पावल्या मुख कमळा. रंगमंडपी महाद्वारी झाली सेदाटी, मन उताविळ रूप पावया दृष्टी. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोळा सेज सुख आता पावल्या मुख कमळा. रंगमंडपी महाद्वारी झाली सेदाटी, मन उताविळ रूप पावया दृष्टी. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, सोळा सेज सुख आता पावल्या मुख कमळा. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले भोबाट. झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा. नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. बकाव गावात पोचलोय आम्ही आणि हे गाव म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. नर्मदा मैयामधून जो दगड निघतो, ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक दगड हा शिवशंकर आहे. हे बघा इथं शिवशंकर वगैरे भगवानांची प्रतिमा घडती. हे बघा, हे सगळे नर्मदा मैयाच्या उदरातून जे दगड निघतात त्याचे हे शिवपिंडी बनवतात. वा सुंदर. नर्मदे हर. हे बघा, बम बम बोले हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. बकावा गावात आहे ना 3 ते 4 ठिकाणी चाय प्रसादी झाली आणि या बाबाजींच्या इथे नर्मदे हर बालभोग झाला. नर्मदे हर. बाहेर निघालो आणि परत त्यांनी केळी पण दिली एक एक आम्हाला. बापरे, काय प्रेम करतात यार नर्मदावासींवर हे लोक. नर्मदे हर. नर्मदे
आपण जेव्हा अंतरंगात स्थिर होतो, एकदम शांत निवांत, खूप शांत, त्यावेळेला आतून कोणतरी आपल्याशी संवाद करतो. जसं माझं नाव राजेश आहे, तसं कोणतरी आतून बोलत असतो, राजेश किती शांत वाटते ना. आपण बोलतो हो, खूप शांत वाटते, निवांत वाटते, पूर्वीपेक्षा पण आज बरं वाटते. मग हा बोलणारा कोण आहे अंतरंगात की राजेश शांत वाटते? कधी लक्ष दिलं आपण? नाही. म्हणून एकच लक्षात ठेवायचं, तो जो पाहतोय तुम्हाला अंतरंगातून, पण त्याला पाहणं म्हणजे परमार्थ आहे. लहानपणी आपण घरात कोणीही नसताना सहज आईचे, वडिलांचे किंवा काही खाऊची वस्तू आपण खातो. आपल्याला माहिती पण नसतं, कारण कोणी बघितलं नसतं. पण आजही तुम्हाला ह्या क्षणालाही ती गोष्ट आठवते. मोबाईलमध्ये चुकीचं असेल, आई बघेल, बायको बघेल, पोरं बघतील म्हणून आपण डिलीट मारतो. मग हे अंतरंगातलं कोण डिलीट मारेल? कोणीच नाही, कारण तो पाहणारा भगवंत असतो. म्हणून एवढंच सांगतो, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे भगवंतांनी का सांगितलं? की ह्यासाठी. धन्यवाद. जय श्री जय श्री कृष्ण. नर्मदे ऑलमोस्ट आहे ना 11:30 वाजलेत आणि 12 किलोमीटर झालेत. कपडे वाळत घालायचे होते, इथं काही टाकलेत, तिकडं काही टाकलेत आणि मस्त शेतामध्ये झाडाखाली इथं बसलोय. हे बाबाजी आहेत जालन्याचे. नर्मदे हर, नर्मदे हर. काय म्हटली? थांब काढतो. आणि प्लास्टिक काढायचा आमचा प्रयत्न आहे. मागच्या साईडला होतं, मागच्या साईडला यायचं दिसलं का? हां काढ. असं प्लास्टिक आणलं आम्ही दुपारी बसायला. नर्मदे हर. कसा आहे शेतातला आराम? अख्खा माणूस झोपला इथं. नर्मदे हर. भट्यांमध्ये संत सियाराम बापूजी यांच्या आश्रमामध्ये पोचलो आहे. भोजन प्रसादी झाली आहे आणि आता दर्शनाला चाललो आहे आम्ही. आणि दर्शन घेऊन चाललं आहे आमचा विचार की पुढेच जावं. पुढे आहेत अजून 1-2 आश्रम, जाईल पुढेच. नर्मदे हर. कारण 2च वाजलेत ना दुपारचे, अजून बराच वेळ आहे आणि मला नाही वाटत आज पाऊस येईल आणि ह्या भागात पाऊस नाही आहे. चला नर्मदे हर. आम्ही आलोय, निघालोय तिथनं. तिथं भोजन प्रसादी घेतली आम्ही आणि आता
1.5 किलोमीटर हा 1.5-2 किलोमीटर. किलोमीटर आलोय आणि एक मस्त लिंबाचं झाड भेटलंय तिथं बसलो. इतका उन्हाचा चटका बसलाय ना. Full अक्षरशः tanning. बघ, माझे हात येत नाही, हे दोन्ही हात स्किन बंद लाल झाली. पडलेत. स्किन बंद झाली. हात असा हात पण नाही लावून देते. जाऊ दे, तूप लाव. पण कसा आनंद आहे का नाही. आता मला कळालं की उत्कर्षाला किती त्रास झाला असेल तेव्हा. हा आपण दिंडी राईडला गेलो. दिंडीला गेलो त्यावेळेस खूप सनबर्न झालं बिचारीचं. आम्ही आहे ना सायकलिंगला राईडला गेलो होतो तामिळनाडूला. तिकडं मग असंच झालं होतं आमच्याबरोबर. एक माझी बहीण होती मानलेली, तिच्याबरोबर. तेव्हा आम्ही हसत होतो तिला. सनबर्न सगळीकडून झालंय. हा. आम्ही आता असे आहेत ना, फुल निग्रो. नर्मदे हर. पण ज्ञानाचं भंडार मिळालं आपल्याला आज पण, आहे का नाही. आम्ही ते व्हिडिओ मध्ये नाही घेतलं कारण काही गोष्टी व्हिडिओ मध्ये नाही घ्यायच्या, नसतात घ्यायच्या. महाराज पण नको म्हणले ना. नको, हा ते पण नको म्हटले. ऍक्च्युली काय प्रत्येकाचं हे आहे ना पर्स्पेक्टिव्ह, की मला व्हिडिओ मध्ये यायचंय. फक्त त्यांना आम्हाला ते सांगायचं. त्यांनी खूप छान प्रकारे सांगितलं. चला नर्मदे हर. नर्मदे हर. इथं थांबलोय आम्ही आता. रामकृष्ण आश्रम. हा, हे महाराजजी आहेत. नर्मदे हर. आणि फार आपुलकीने आम्हाला इथं थांबून घेतलं त्यांनी. ते म्हणले पुढं नका जाऊ, 5-1 किलोमीटरला आश्रम आहे, पण तिथं सोय नाही होणार तुमची. हे बघा, हा आश्रम आहे रामकृष्ण हरी सेवा आश्रम. महाराष्ट्रच आहे. आणि इथं आम्ही आता आसन लावलंय. महाराष्ट्र से हो आप? अच्छा अच्छा. हे असे बघा, हे असं आश्रम आहे मस्त. रूम पण आहेत. ते म्हटले आतमध्ये झोपायचं असेल तर तुम्ही आतमध्ये झोपू शकता. पण देवीजी म्हणलंय आम्हाला हवेशीर झोपायचंय. मग देवीजींचं ऐकायला पाहिजे. प्रभूजी देवीजींचं ऐकणार. बाहेर छान वाटते खरंच आहे. हवा हवे खेळती राहते ना हवा. चला नर्मदे हर. आता आंघोळीला चाललोय मी. पटकन आंघोळ करणारे कपडे वाळतील. नर्मदे हर.